आज घाटकोपर येथे घडलेल्या होल्डिंग दुर्घटनेमागे असलेली पार्श्वभूमी तसेच नाशिक शहरातील खासगी होल्डिंगची असणारी परिस्थिती वेगवेगळी असून नाशिक शहरातील खासगी जागेतील नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन मेंबर्सचे सर्व जाहिरात फलक अधिकृत असल्याची माहिती नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। नाशिकमधील खासगी जागेतील जमिनीवर जाहिरात फलकाची सर्वात मोठी साईज ही 40 बाय 30 असून त्यापेक्षा मोठी साईज नाशिकमध्ये नाही। नाशिकमधील खासगी जागेतील असोसिएशन मेंबर्सचे सर्व जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट मागील 8 महिन्यांपूर्वीच मनपाने नेमून दिलेल्या एजन्सीमार्फत करण्यात आली आहेत। त्यात जी काही किरकोळ दुरुस्ती सुचवली होती ती दुरुस्ती केली असल्याचं तसंच रिपोर्ट महापालिकेकडे दिला असल्याचा देखील या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं। मी विक्रम कदम, नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन अध्यक्ष। आज आपण पत्रकार परिषद बोलवली आहे। ही घाटकोपर येथे झालेली होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात आपण बोलवली आहे। सांगायचा मेन उद्देश असा आहे की घाटकोपरला जी काही दुर्घटना झालेली आहे ते होर्डिंग अतिशय मोठं होतं, अनऑथोराइज होर्डिंग होतं। त्याला कुठल्या प्रकारची नगरपालिकेची परमिशन नव्हती। नगरपालिकेची परमिशन नसल्यामुळे त्या होर्डिंगचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर इंजिनियरच्या सल्ल्याने किंवा स्ट्रक्चर इंजिनियरच्या देखरेखीखाली उभं केलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ती दुर्घटना घडलेली आहे। आणि महत्त्वाचं त्या होर्डिंगला पत्रा लावलेला होता। पत्रा लावला असल्या कारणामुळे ते होर्डिंग विंड प्रेशर आटल्यामुळं ते होर्डिंग पडलं गेलं आहे। त्याच्या विरुद्ध नाशिकमध्ये 2000 सालापासून आपण पूर्णपणे पत्र्याची होर्डिंग काढून टाकलेली आहे। पूर्ण फ्लेक्सचे होर्डिंग आहे, जेणेकरून विंड प्रेशर आलं तर फ्लेक्स फाटून जातं आणि होर्डिंग डॅमेज होण्याचे चान्सेस खूप कमी आहे। नाशिकमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून असं कुठल्या प्रकारची दुर्घटना घडलेली नाही। दुसरी गोष्ट, नाशिक आउटडोअर वेलफेअर असोसिएशनचे सर्व सभासदांचे होर्डिंग हे ॲथोराईज आहे। ॲथोराईज असल्या कारणामुळे सर्व होर्डिंगचं नाशिक महानगरपालिका आणि नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशन ही राज्यात पहिली संस्था आणि असोसिएशन असेल का त्यांचं पूर्ण 100% ऑडिट होर्डिंगचं ऑडिट झालेलं आहे। स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण मागच्या वर्षी 8-9 महिन्यापूर्वीच पूर्ण होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे। त्यामुळे नाशिकमध्ये सर्व होर्डिंग लिगल आहे। नाशिकमधल्या कुठल्या होर्डिंगपासून धोका नाही आहे आणि ज्या होर्डिंगमधून धोका वाटत असेल त्या होर्डिंगला आमचा कुठलाही पाठिंबा नाही आहे। नगरपालिकेला आमची विनंती आहे, जे धोकादायक होर्डिंग आहे ते त्यांनी त्वरित काढून टाकावे। त्यापैकी सिबेजचे काही होर्डिंग आहे ते खूप धोकादायक आहे। गेल्या 4 वर्षापासून सिबेजचा टेंडर बंद असल्यामुळे ते होर्डिंग तसेच उभे आहे, त्याला गंज लागलेला आहे, त्याची कोणी देखभाल करत नाही आहे। मुंबई नाक्याचे होर्डिंग आहे त्याची कोणी देखभाल करत नाही आहे। नगरपालिकेच्या मालकीचे पण काही होर्डिंग आहे का त्याची पण दुरावस्था खूप झालेली आहे। आपलं म्हणणं एवढंच आहे, नाशिककर म्हणून माझं एक म्हणणं आहे का आपल्या नाशिककरांना कुठल्या होर्डिंगपासून धोका निर्माण व्हायला नको, म्हणून नगरपालिकेने प्रायोरिटीवर घेऊन जे धोकादायक होर्डिंग आहे ते त्वरित काढावे। अध्यक्ष विक्रम कदम, सदस्य गणेश बुडके, नंदन दीक्षित, रवी शिरसाट, मच्छिंद्र देशमुख यांच्यासह नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।